नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून चंदगड बस डेपोमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या 5 नवीन राजमाता जिजाऊ एसटी बसेसपैकी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने 3 बसेस आजपासून अधिकृतपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यात. उर्वरित 2 एसटी बसेस कागदपत्रांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण होताच त्या उद्यापासून सेवेत रुजू होणार आहेत. या नवीन बसेसमुळे चंदगड तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर, विश्वासार्ह आणि सुखकर प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून चंदगडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यामुळे नवे बळ मिळणार आहे. या नूतन राजमाता जिजाऊ बसेसचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती शांताराम बापू पाटील, नगराध्यक्ष सुनील काणेकर, उपनगराध्यक्ष सौ आयेशा नायकवाडी, डेपो व्यवस्थापक सतीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, भरमाण्णा गावडा, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, सुरेश सातवणेकर, अशोक गडदे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्षा सौ भारती जाधव, विष्णू गावडे, विशाल बल्लाळ, डॉक्टर परशुराम गावडे, अमेय सबनीस, सौ एकता दड्डीकर, माधवी शेलार, शीतल कट्टी, गायत्री बल्लाळ, अजिंक्य पिळणकर, सचित सातवणेकर यांच्यासह चंदगड बस डेपोचे कर्मचारी, पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन एसटी बसच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगली परिवहन सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची बाजारपेठेपर्यंतची ये-जा, नोकरदारांचा दैनंदिन प्रवास तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी या बस महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. चंदगडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा प्रयत्न अधिक प्रभावीपणे पुढे सुरू राहणार आहे. नवीन राजमाता जिजाऊ बसांच्या आगमनामुळे चंदगडमध्ये समाधानाचे वातावरण असून या एसटी बसमुळे तालुक्यातील परिवहन सेवेला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.